नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सावित्रीबाई फुले जर महाराष्ट्रात जन्मालाच आल्या नसत्या तर महाराष्ट्राला प्रगतीकडे जाण्यासाठी किंवा साक्षरतेकडे जाण्यासाठी अजून 100हून अधिक वर्षे लागले असते. जरा विचार करा, ज्या वेळेला मनुस्मृतीने स्त्रीचं अस्तित्वच नाकारलं होतं, धार्मिकतेच्या पगड्याने शिक्षणावर बंदी घातली होती, मुलींना शाळेतच काय तर उंबऱ्याबाहेर पडण्याची सुद्धा बंदी होती. मुलीने फक्त चूल आणि मूल एवढंच काय ते सांभाळायचं, त्यांच्या नशिबाला फक्त चूल आणि मूल एवढंच होतं. सावित्रीबाईंनी या मनुस्मृतीला भेदून, या धार्मिकतेला भेदून 18 पगड जातीच्या मुलींना शिकता यावं म्हणून मुलींची पहिली शाळा 1848 साली पुणे येथे चालू केली. ही चालू करत असताना सनातनी लोकांचा, ब्राह्मणी वृत्तीच्या लोकांचा अनेक त्रास सहन करावा लागला त्यांना. सावित्रीबाईंची व्याख्या काय होती शिक्षणाची, तर असत्यातून सत्य बाहेर काढता यावं, फसव्या खोट्या वाईट रूढी परंपरांना नाकारता यावं, निर्भीडपणे मला काय हवं आहे, मला काय नको आहे हे स्त्रीला सांगता यावं, ठरवता यावं, याला शिक्षण म्हणावं, अशी सावित्रीबाईंची व्याख्या होती. फक्त शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली नाही, तर स्त्रियांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. प्रश्न होते, पुनर्विवाह असेल, केशवपन असेल, यासाठी त्यांनी अनेक लढे लढवले. केशवपनसाठी स्त्रियांचा नवरा मेला की स्त्रियांचं टक्कल केलं जायचं, त्यावेळेला त्यांनी नाभिक समाजाचा संप घडवून आणला होता. जाती निर्मूलनासाठी त्यांनी अनेक लढे लढवले. जाती निर्मूलनासाठी आपल्याच यशवंत नावाच्या मुलाचं स्वतःच्या त्यांनी आंतरजातीय विवाह घडवून आणून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. मग मला सांगा, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जो शिक्षणाचा लढा लढवला, स्त्रियांच्या हक्कासाठी जो लढा लढवला, स्त्रियांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून लढा लढवला, तो लढा पूर्ण झाला का? मला वाटते की अजूनही हा लढा अपूर्ण आहे. कारण आजची भारताची किंवा आपल्या महाराष्ट्राचीच परिस्थिती बघा, कशी दयनीय अवस्था झाली शिक्षण व्यवस्थेची. मराठी शाळा हजारो महाराष्ट्रातल्या बंद पडत आहेत. शिक्षक नाहीत, पटसंख्या कमी आहे, इमारत पडत आहे. या थातुरमतूर नावाखाली हजारो शाळा मराठी बंद पडत आहेत. मग त्यांनी हा लढा लढवला तो याचसाठी का? त्यांनी लढा लढवला हा जवळजवळ 250 वर्षे झाली या गोष्टीला, आणि देश स्वतंत्र होऊन 75हून अधिक वर्ष झाले. तरीसुद्धा हे प्रश्न असतील तर त्यांचा लढा पूर्ण झाला हे कसं म्हणायचं? स्त्रियांवर अत्याचार असेल, अनेक स्त्रियांवर अत्याचार होतात, स्त्रियांचे हक्क नाकारले जातात. परवाचंच आता मागच्या आठवड्यातलं उन्नावचं प्रकरण, कुलदीप सिंह सेंगर यानं त्या मुलीवर अत्याचार केले, तिची FIR सुद्धा नोंदवून घ्यायला पोलीस तयार नाहीत. उलटी तिच्या बाबांना जेलमध्ये टाकून एवढं मारलं, तिचे बाबा ते गेले. तिनं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, मग कुठं तरी जाऊन त्या पोलिसांनी FIR नोंदवून घेतली. वर्षापूर्वीच महिला कुस्तीपटूंच्या जो छळ करण्यात आला, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, मानसिक शारीरिक छळ करण्यात आला, त्यासाठी त्या आंदोलनात उतरल्या, रस्त्यावर उतरल्या. मग पोलिसांनी कसं त्यांना फरफडत नेलं, कसं काय काय झालं हे आपण सगळे व्हिडिओ TV वर बघितले, त्याचे व्हिडिओ सगळे बघितले. मग ही इतकी भयावह परिस्थिती आहे. शैक्षणिक परिस्थिती तर आहेच आहे, ही सामाजिक परिस्थिती सुद्धा मुलींसाठी अशी आहे. मग हा सावित्रीबाईंनी लढवलेला लढा स्त्रियांसाठी असेल, शिक्षणासाठी असेल, तो अजूनही अपूर्ण आहे. अजूनही चांगला न्याय मुलींना मिळत नाही आहे, चांगलं शिक्षण मुलींना मिळत नाही आहे, मुलांना मिळत नाही आहे. त्यांनी शाळा चालू करण्यासाठी धडपड केली, तुम्ही शाळा बंद करण्यासाठी धडपड करताय. मग आपण हळूहळू प्रगतीपथाकडे प्रगतीकडे जायचं सोडून अजून मागे हळूहळू 100 वर्षे जातो की काय, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झाली. मग हा लढा पुढं चालवण्यासाठी तुमची आमची सर्वांचीच जबाबदारी आहे. मी म्हणत नाही की तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं करा किंवा काय, पण कोण करतंय त्याला सपोर्ट तरी करा नक्कीच, ते तरी तुमच्या हातात आहे. परवा आम्ही अशाच मैत्रिणी बसलो होतो, तर विषय निघाला असाच, तर सावित्रीबाई आज असत्या तर आज सावित्रीबाई असत्या तर ही परिस्थिती बघून त्या रस्त्यावर उतरल्या असत्या, आंदोलनं केली असती, सरकारला जाब विचारला असता, हे सगळं झालं.
की ती मैत्रीण म्हणाली. ठीक आहे, मग त्यांनी आंदोलनं केली असती, त्यांनी जाब विचारला असता, तुम्ही काय करणार? म्हणजे स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी अजून दुसऱ्यां किती पेलायची, हा कुठेतरी विचार व्हायला हवा. सावित्रीबाई आज असत्या तर त्यांच्यासोबत आम्ही पण लढलो असतो, त्यांच्यासोबत आम्ही पण आहोत हे दाखवून दिलं असतं. त्यावेळी एकट्या लढत होतो, आज आम्ही हजारो सावित्री आहे हे सांगता आलं पाहिजे प्रत्येकीला. आणि ही लढाई सगळ्यांची आहे हे समजून प्रत्येकीनं ह्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे. आज असं ही परिस्थिती भयानक, शिक्षणाची, जाती व्यवस्थेची किंवा या स्त्रींवर होणाऱ्या अत्याचाराची परिस्थिती बघून आपण संविधानानं दिलेले सगळे अधिकार नाकारून आपण कुठे मनुस्मृतीकडे मागे मागे चाललो की काय, असा प्रश्न मला नेहमी पडतो. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. मग हा लढा अखंडपणे चालू ठेवून समर्थपणे पेलण्यासाठी प्रयत्न करणे, चांगला यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे, हीच सावित्रीबाईंना खऱ्या अर्थानं आदरांजली असेल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.